आता पुढची भूमिका हीच राहणार आहे। म्हणजे मी काही अजून विचार केलेला नव्हता, परंतु जनतेमधूनच सांगितलं जायला लागलं की सर तुम्ही उभे राहा, किंवा माझ्याबरोबर त्या जोडीदारांना सांगायचे की अरे सरांना उभं करा। म्हणजे जनतेतून आलेली मागणी होती आणि त्या जनतेच्या मागणीचा आदर करायचा असं मी मनाशी ठरवलं। आणि त्यातच आमच्या येथील स्थानिक जामनेरचे राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी आणि जळगावचे नेते पदाधिकारी यांनी माझं नाव लावून धरलं। त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपमधूनच एका माणसाला जे मलाच आणता आपण त्यांना संधी द्यावी, ते टक्कर देऊ शकता। आणि त्यांनी माझ्याशी बऱ्याच दिवसापासून संपर्क केला। राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे, आपल्या विरोधात तयारी करत आहेत, काय सांगाल? घोडा मैदान समोर आहे। 6 टर्म झाले, 7 टर्म झाले माझ्या विरोधात, सगळे लढून थकलेत। आता कोणाला येऊ द्या आणि गंमत बघा, निकाल लागल्यावर मग माझ्याशी आपण बोला, तोपर्यंत मी काही बोलणार नाही। मनोज जरांगे पाटील म्हणताय आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार राहणार। मला वाटतं आज आपण गडाला निरोप देतोय, तो विषय नसावा। मी सकाळी कालही बोललो, आजही सकाळी मी नांदेडला या विषयावर बोललेलो आहे।